आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व आमच्या माता भगिनी, सर्व ग्रामस्थ, सर्व सन्माननीय पत्रकार आणि छत्रपती शासनाचे सर्व सन्माननीय माझे युवक मित्रांनो, सर्वात प्रथम आज या शिवजयंती निमित्त मी तमाम शिर्डीवासियांना, समोर बसलेल्या तमाम ग्रामस्थांना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो। छत्रपती शासन हे गेल्या अनेक वर्षापासून शिवजयंती निमित्त अशा विविध उपक्रमांना दिशा देत असतात। आज ज्या सगळ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही शिर्डी स्वच्छ आहे, अशा सगळ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार त्यांनी केला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। आणि त्यांनी जी काय आज घोषणा केलेली आहे स्वच्छ शिर्डी, सुंदर शिर्डीसाठी, काय ते कोणालाही पुढं काय हवं ते नाही, 500 रुपये कशाला देऊ राहिले ते। त्यांनी नवी जी स्कीम काढली की कचरा फेकताना कोणी फोटो काढला, कोणी थुकताना कोणी फोटो काढला तर त्याला 500 रुपये छत्रपती शासन देणार। मला या योजनेचा विजेता माहिती आहे। या योजनेचा विजेता आमचे उपनगराध्यक्ष अभय शेळके राहणार। तुम्ही त्यांचा रोजचा 500चा गल्ला फिक्स करून टाकल्याबद्दल तुमचे आभार, कारण की ते आता कॅमेरा घेऊन फिरत राहतील। पण शिर्डी ही स्वच्छ राहिली पाहिजे, शिर्डी ही सुंदर राहिली पाहिजे, या संकल्पनेतून आपण सगळेजण काम करत आहात। आज समोर बसलेल्या आमच्या माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने शिवनेरीला जाऊन आज या कार्यक्रमाला आपण एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्राची वेशभूषा घालून आपण अतिशय सुंदर सगळे दिसत आहात, त्याबद्दल आपले सगळ्यांचे देखील मनापासून मी स्वागत करतो। बोलण्यासारखं बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आज अनेक कार्यक्रम असल्यामुळे मी फार वेळ घेणार नाही। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना शोभेल असं आपण शिवसृष्टीचं निर्माण शिर्डीमध्ये करत आहोत। मी परवाच त्या बस स्टँड समोरच्या इरिगेशनची जागेची पाहणी केली। कमलाकर भाऊ 10 कोटी रुपये आपण दिलेले आहेत, वर्क ऑर्डर झालेली आहे आणि तिथं आता दत्तदेवाचं मंदिर आपण फक्त माग स्थलांतर करून त्याचं काम लगेच सुरुवात करून महाराष्ट्रामधलं किंबोना या नगरपंचायती जेवढ्या आहेत, या सगळ्या नगर परिषदांमधलं सगळ्यात भव्य शिवसृष्टीचं स्मारक आपण या शिर्डीमध्ये निर्माण करणार आहोत। मला विश्वास आहे की या महाराजांच्या विचाराला अधीन राहून आपण सर्वजण या शिर्डीमध्ये काम कराल। जसा साईबाबांचा सत्ता आणि सबुरीचा संदेश होता, साईबाबांचा सबका मालिक एक याचा संदेश होता, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या महाराष्ट्राचं निर्माण करत असताना प्रत्येक जातीचा माणूस, प्रत्येक धर्माचा माणूस, प्रत्येक घटकाचा माणूस आपल्या बरोबर घेऊन या स्वराज्याची स्थापना केली आणि तोच आदर्श घेऊन आपण देखील या शिर्डीला पुढे घेऊन जाऊ हा विश्वास व्यक्त करतो। आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार, सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुढील व्हिडिओ बघण्याआधी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका।